शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके यांनी मतदारसंघातील जनतेच्या अडचणी समजून घेण्यासाठी जनता दरबार भरवला होता। त्यामध्ये नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या, तर आमदार माऊली कटके यांनी देखील जनतेच्या प्रश्नांची जलद गतीने सोडवणूक करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या। त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी समाधान व्यक्त केले। या ठिकाणी आमच्या प्रश्नांची सोडवणूक होईल आणि आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली असून आमदार माऊली कटके यांचं तोंड भरून कौतुक केलंय। याबाबत शिरूरचे शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण यांनी केलेला विशेष वृत्तांत। दादा, नाव सांगा तुम्ही आणि कुठून आलात आणि या जनता दरबारामध्ये काय तुमची मागणी होती, काय तक्रार होती? नमस्कार, मी पैलवान उमेश रणदिवे गेली 10 ते 15 वर्षापासून पर्यावरणावरती काम करतोय, झाडे लावण्यावरती, वृक्षारोपण आणि त्याचबरोबर 4-5 वर्षापासून कॅन्सरवरती जनजागृतीची एक मोहीम राबवत असतो। गेल्या काही दिवसापासून आपल्या भागामध्ये कॅन्सरचे पेशंट खूप वाढत आहेत। मी त्याच्यावरती थोडं रिसर्च केलं तर ज्यावेळेस गुराळावरती जळण म्हणून जे वापरलं जातंय ते संपूर्ण प्लॅस्टिक, टायर, चपल्या, ताडपत्री एकदम रॉ मटेरियल आहेत। त्यांनी काय होतंय, माणसाच्या शरीरावरती अपायकारक होतात। मी गुराळ चालकांना विनंती केली की तुम्ही त्या ठिकाणी फक्त चोताटाचाच वापर करावा। हे टायर वगैरे प्लास्टिक हे शरीराला अपायकारक आहे। एक जर छोटीशी सिगरेट माणसाला जीवाशी फार कॅन्सरची खेळू शकते, तर ह्या तुमच्या दुराड्या जिंदगीत अशा लोकांच्या आयुष्य बरबाद करणार आहेत। मी त्यांना विनंती केली आणि आबांकडे आताच मी एक निवेदन दिलेलं आहे आणि त्यानंतर मी त्या पुढेही जाण्याची माझी तयारी आहे। मी एवढं बोलून थांबतो। धन्यवाद। माझे नाव अंजना गणेश शेलार। मी आमदार साहेबांशी जनता दरबार या सहभागात सहभागी झाले। त्यात सरांना मी प्रश्न विचारले माझ्या जॉब बद्दल। माझं फार्मसी झालेलं आहे आणि MSDC मध्ये सध्या शिरूरचा रहिवासी असल्यामुळे घेत नाही येते। त्यामुळे मी सरांशी आमदार साहेबांशी संपर्क केला। त्यांनी मला खूप छान प्रोत्साहन दिले। ते म्हटले आपण तुमचे काम नक्की करू, आम्ही त्याच्यासाठी तुमच्यासाठीच आम्ही इथं उपस्थित आहोत। तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील ते सगळे सॉल्व्ह करू आम्ही। छान। जायबाई हनुमंत डोमाळे। इथं कशासाठी आलात? आम्हाला पुतण्याने हाणमार केल्यापासून आले न्याय मागण्यासाठी। आता हे कोण आहे? पती आणि तुम्ही पत्नी। तर या ठिकाणी आल्यानंतर काय वाटतंय तुम्हाला? काय या संदर्भामध्ये तुम्हाला न्याय भेटाय कशा संदर्भात न्याय मागण्यासाठी आला? हाणमार केला म्हणून। हनुमान केला? 18 टाके आहेत माझ्या डोक्यात, तिथं मारलेले 18 टाके। हाताला मुका मार दिलेला, अंगाला साऱ्या रक्ताच्या थरात आम्ही पडलो होतो। कुऱ्हाडे कोयत्याने हाणलेले, काठीने हाणलेले, आईने आणले एखादी। काय वाटतं आमदार साहेबांकडे दाद मागताना काय भूमिका, काय तुम्हाला काय वाटतं? न्याय आम्हाला न्याय हवा। इथं आल्यानंतर जनता दरबारातून न्याय मिळेल? मिळायला पाहिजे। तुमचं नाव काय? नाव सांगा। हनुमंत नामदेव डोमाळे। कुठून आलाय? आलेगाव पागा। काय आज या जनता दरबारमध्ये कशासाठी आला? जनता दरबार मी असं आलो, आमदार असल्यामुळे आम्हाला न्याय भेटावा म्हणून। कशा संदर्भात? कशासाठी? पुतणीने आम्हाला रातचं येऊन हाणलेले, पोलिसाला कंप्लेंट केली, पोलिस दक्षता घेतात पण तो भेट नाही। त्यामुळं आम्हाला म्हणतो आता तुम्हाला हाणलं तर पोराला मी मारीन तवाच राहणार। अशामुळे आम्ही न्याय मिळायला आलोय। आम्हाला सौरशिंग पाहिजे किंवा आम्हाला तिथे जा, आम्ही राहायला 5 वर्ष झाले राहायला बाहेर आहे। शेती पडीक आहे, मग आम्ही खायचं काय? आम्हाला न्यायच कोणी द्यायला। घेतल्यानंतर काय आश्वासन मिळाले का? अजून आमचं आश्वासन नाही भेटलेलं। काय वाटतंय, आश्वासन मिळाल्यानंतर आमदार साहेब मदत करतील? मदत करते ना आम्हाला, त्यामुळेच आम्ही असं। आज या ठिकाणी शिरूर तालुक्यातील शिवपाणंद शेत रस्ता चळवळीच्या वतीनं दिनांक 21 व 22 एप्रिल रोजी मुंबई येथे होणाऱ्या धरणे आंदोलन व जलत्याग आंदोलनासंदर्भात जो निर्णय झालेला आहे, तो निर्णय शिरूर हवेलीचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार माननीय माऊली आबा कटके यांना भेटण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी इथे आलेलो आहे। कारण ही चळवळ शिरूर तालुक्यापासून सुरू झालेली आहे आणि शिरूर तालुक्यातील 19 रस्ते या चळवळीच्या माध्यमातून खुले झालेले आहेत आणि यापुढचे रस्ते खुले होण्यासंदर्भात आणि 21-22 मुंबईला होणाऱ्या आंदोलन संदर्भात माऊली आबा कटकेंना अवगत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। पुढील कार्यक्रमाचं नियोजन माननीय अध्यक्ष शरद पवार साहेब आपल्याला सांगतात। दादा, 21 आणि 22 एप्रिल रोजी तुम्ही शिवपाणंद शेत रस्त्या संदर्भामध्ये मुंबई या ठिकाणी आंदोलन करणार आहात, तर त्या संदर्भात काय सांगणार? आज या ठिकाणी आलाय, तुम्ही कशासाठी आलात? आम्ही राज्यभर जनजागृती अभियान राबवत आहोत आंदोलनाच्या संदर्भात।
21-22 जे आंदोलन आपलं ठरलेलं आहे शेत रस्त्यासंदर्भात, या संदर्भात तालुका समितीने या ठिकाणी पत्र बनवलेलं आहे आणि आपल्या तालुक्याचे आमदार माऊली आबा कटके यांना या आंदोलनासंदर्भात माहिती व्हावी, त्यांना या संदर्भात माहिती देण्यासाठी तालुक्याचे पदाधिकारी या ठिकाणी जमा झाले आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये त्यांना एक निवेदन देणार आहोत. ओके, बस. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.